आला कर राणा गेट वर आहे. जम घाबरल्यागत दिसते. आत येते का नाही कोणाला माहित. आले आले राणा दादा आले. ए या रे लवकर. नमस्कार राणा दादा. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. हो आपण परीक्षक म्हणून लाभणार म्हटल्यावर एवढी सगळी तयारी करायलाच पाहिजे ना. मी तयारी करून घेतली ही सगळी. ए वाजवा रे. या ना. होय? या राणा दादा. राणा दादा मला वाटलं नाही की तुम्ही परत शाळेत याल म्हणून. पण आलात. आमच्या शाळेचं भाग्य. गड्या वरात निघणार तुझी आज. बँड पथक तर आधीच वाजायला लागले. पोरांना समज येते आणि तुला कायच नाही असं व्हायला नको बाबा. तुझ्या इज्जतीचा डाल बी वाजेल आज. चला राणा दादा. राणा दादा चला की. चला. चला. हा या राणा दादा. मी शिकवलंय. बसा बसा रे बसा खाली. राणा सर अहो बॅच लावायचं म्हणते ती. थांब. मला वाटतं आपण आता परीक्षेला सुरुवात करूया. तुम्ही बसा ना राणा दादा. राणाजी काय झालं? बसा ना. म्हणजे ते कस तरी होतं इकडं. आता भाषा. मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवीन. ती कविता कोणी लिहिली आहे आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगायचं. हा नंबर 4. मी कविता म्हणून दाखवते. खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल्ल निजती खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. बहिणाबाईची कविता आहे. बरोबर. आणि कवितेचा अर्थ काय? सगळ्यात चांगला खोपा सुगरणीचा, झुलत्या बंगल्यासारखा टांगलाय खोप्यात तिची पिल्ली झोपत्यात. सुगरणीचा सगळा जीव तिच्या पिल्ल्यांवर, अन म्हणून खोपा म्हणजे तिचा जीव जडाला टांगलाय. म्हणजे सुगरणीचं तिच्या पिल्ल्यांवर लय प्रेम आहे. बरोबर. जा बस. अरे ही तर आपल्या शेतातल्या हिरीवरच्या खोप्यावरचीच कविता आहे जणू. आणि आपल्याला जे शेतात बघून समजलं तेच या पोरांना कवितेतून शिकवलेलं दिसते. भारी आहे. ही कविता बहिणाबाई चौधरींची होती. फार मोठ्या कवयित्री होत्या त्या. अगदी साध्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय असणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. लक्षात ठेवा सगळ्यांनी. नंबर 7. माणसाला 2 मेंदू असतात. छोटा मेंदू आणि मोठा मेंदू. छोटा मेंदू कुठे असतो? इथे. बरोबर.
आणि छोट्या मेंदूचं कार्य काय? माणसाच्या सर्व हालचाली त्यांच्या कृती यांना छोटा मेंदू नियंत्रण करतो, जसे की उभे राहणे, चालणे, बोलणे, हसणे इत्यादी. बरोबर. माणूस कितीही धडधाकट आणि ताकदवान असला ना तरी त्याचं कोणतंही कार्य छोट्या मेंदू शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे छोट्या मेंदूला जपणं खूप महत्वाचं असतं. कळलं? बस. माणसाच्या शरीरात किती हाडं असतात? 50. चूक. 206. बरोबर. भारतातील सगळ्यात मोठी नदी कुठली? गंगा. बरोबर. चूक. भारतातील सगळ्यात मोठी नदी कुठली? ब्रह्मपुत्रा. बरोबर. अंजलीबाईंना पोरांना किती येते, आपल्याला कायच येत नाही. एकूण दिशा किती आणि त्यांची नावं काय? 4. चूक. माहित नाही. 8. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. बरोबर. एका झाडाला 2 फळं लागतात. तर असे 5 आंबे आणि 5 संत्री हवी असतील तर किती झाडं हवीत? 5. नाही 6. बरोबर. आता शेवटचा टप्पा, वक्तृत्व कला. विषय आहे मी कोण होणार. मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार, कारण डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे. मी मोठा झाल्यावर ड्रायव्हर होणार, पूर्ण भारतभर फिरणार. मी मोठी झाल्यावर शिक्षिका बनणार, अंजलीबाईंसारखं चांगलं शिकवणार. अंजलीबाई म्हणतात शिक्षण फार महत्वाचं, शिकल्यामुळे सगळं प्रश्न सुटतात, वाटल्याने ज्ञान वाढते, आपल्याला जे येतो ते दुसऱ्याला शिकवण्यात खरा आनंद. खरं तर मला बी अंजलीबाईंसारखं चांगली शिक्षिका व्हायची. तेच, पर मी तर पोरगा आहे. तेव्हा मी राणादासारखं प्रगतशील शेतकरी होणार. शेतकरी हो खरा पुण्यवान. दुसऱ्यांना अन्नधान्य पुरवण्यासाठी स्वतःच्या शेतात राबतोया. प्रसिद्ध शेतकरी राणादादांचा, प्रसिद्ध पैलवान राणादादांचा, प्रगतशील शेतकरी राणादादांचा, चंदे प्रसिद्ध पैलवान राणादादांचा, पहिलाचा इजा असं चाललंय की गं. प्रगतशील शेतकरी राणादादांचा. शांत राहा, शांत राहा. आता इथं ही परीक्षा संपलेली आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होईल. तोपर्यंत जर कोणाला 1 किंवा 2 ला जायचं असेल तर त्यानं जाऊन यावं. हे वहिनी साहेब, या 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 या, अगदी योग्य वेळी आलात. मोठे पाहुणे आले. आता आम्ही निकालच काढणार होतो. चला सगळेच आत बसूया. चला. निलोफर शेख आणि सिद्धार्थ ढेरंगे पाटील दोघांना पण सेम मार्क आहेत. आता काय करायचं? आता हा, वहिनी साहेब म्हणतील तसं. नाहीतरी दुसऱ्यांच्या गुणांची कदर करणं वहिनी साहेबांशिवाय दुसरं कोणाला जमणार आहे? शाळेत बघितलं सा नव कसं ती दोघं बी एकमेकांचं गुणगान करत होती. आणि त्यो राणादा काय तर ह्यो मान अंजलीबाईंचाच हाय. किती वेळा सांगितलं का तुला, या घरात दुसरी सून येणार नाही म्हणजे नाही. दुसरी नाही, पोरली सून.